अहो जरा सांभाळून चालवा. इथे रोज कोण ना कोणतरी मरत असतंय. लोक म्हणतात या नाक्यावर यम बसलेला असतो. असं होय? काय हो, काय झालं? थांबलात कशाला? तू बघ, तुला इथे कुठे यम दिसतो का? मी आलो जरा धार मारू. अहो, इथे खरंच यम असेल का हो? अगं यमच कशाला, जशी तू माझ्या उरावर बसलेली असते तशी यमाची बायको पण असेल ना त्याच्या बरोबर. असं, यमाची बायको कोण? यमाची बायको धुमोरना, वधाची देवी आहे ती. धुमोरना? धुमारना मला नाही जमत. मी तिला यमी म्हणेन. यमाची बायको यमी. यमी? चला आता निघायचं का? नाही ते तर मागता पडेल. अहो जरा सांभाळून चालवा. तू गप्प बस, मी घेतो बरोबर. तुम्ही यावर एखादी चक्कर मारून, मी इकडे हवेवर बघते. अजून 4-5 झाले की मग लंच ब्रेक करू. हॉस्पिटलच्या लेडीज वॉर्ड मध्ये तू जा, मेला परमिशन नाहीये. हा, जसं काय बायका तुम्हाला धरणारच आहे. अहो तुम्ही दिसणार आहात का त्या बायकांना? मी दिसत नसतो म्हणून काय झालं? त्या मला दिसतात ना. अहो म्हणून तर गुप्ते साहेबांनी मला तुमच्या बरोबर अपॉइंटमेंट केलंय ना. द्या आणि ती लिस्ट. काल रात्री आलेली 8 अटॅकची केस पकडून माझ्या तर फाट झाल्या. 1 माताला, 3 लोड ऍक्सिडेंट, 4 पेन ऍक्सिडेंट आणि 1 आत्महत्या. आता बघ या माणसाला, याला मी सांगितलं होतं तर देऊ द्यायला बस म्हणावं दादा. काय हो, सुसाईड केलेला केस आपल्या टार्गेट मध्ये काउंट नाही ना होत? नाही होत, कारण त्यांचं मला लिहिलेलं नसतं. ते मृत्यू लोटातच भट्ट जातात. म्हणजे जोपर्यंत गुप्ते साहेबांचा फाईल क्लिअर होत नाही तोपर्यंत? हो. मला ना शॉपिंगला जायचंय. चला आज आपण शॉपिंगला जाऊया. नको आज नको. आज आहे ना 12वीचं लिहित आहे. तुम्ही ना माझ्याकडे लक्षच देत नाही. हे मागल्यात म्हणून काय झालं? संसार बिंसार आहे की नाही काही तुम्हाला? भले भले बाबा, आज नको उद्या जाऊ. आता जिथली दूध बघ, कोणाचा नंबर आहे. त्याला वफादार म्हणतात ना ते खरंच रे. या जमान्यात तुझ्यासारखा वफादार कोणीच नाही का? माणसं नुसती बेईमान असतात. बेईमान आलाय. नमस्कार. हो नमस्कार. मामा हे घ्या, सत्संगला यायचं बरं का? ते वाटायचंच होय? हो. अरे मग सगळे द्या की माझ्याकडं. अरे मला काम तरी काय आहेत, वाचतोय की मी. नंतर या शाखेवर. हो हो नक्की. मामा यायचं बरं का? हो हो या पोरीत हे पोरीत ठेव पुढे बांधायला. गुड मॉर्निंग मॅम. हाय टीना. हाय. काय ग, काय झालं? काल सिलेक्शन नाही झालं वाटतं. नाही ना यार, चांगला प्रोजेक्ट होता, हातातून गेला. कधी ब्रेक मिळेल यार मला? माझे ना पेशन्स संपत चालले. मिळेल ग काम, ट्राय करत. मलाही 8 वर्षांनी सिरियल मिळाली. या स्ट्रगलला कंटाळूनच पूनम कपूरने सुसाईड केला. रीता इकडे बघ.
लातच घालेन कमरेत परत जर असं बोलशील तर. हिला ओळखलंस का? ही ती ओम कपूरची बायको त्या प्रोड्युसरची. चल ओळख करून देते, आपले कॉन्टॅक्ट वाढतील. हॅलो मॅम. हेलो हेलो मैम. हेलो मॅम ही माझी फ्रेंड आहे रीता, ऍक्ट्रेस आहे. ओके मैम, मैंने प्यार की कहानी में विराट की सिस्टर का रोल किया था. तुला कुठेतरी बघितलंय. वाव ग्रेट. रंगली जवानी आयटम नंबर. ओ माय गॉड, युअर दॅट फेमस. मॅम हिच्यासाठी कुठेतरी काम बघा ना, आणि ओम सरांनाही सांगा. ओके, बोलते मी ओमशी. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. आणि आज संध्याकाळी तुम्ही दोघी काय करताय? फ्रीच आहोत. मग माझ्या फ्रेंडच्या घरी किटी पार्टी आहे का, तुम्ही दोघी मग? हो हो नक्कीच येऊ आम्ही. ओके. रिमेंबर, युअर डॅम फेमस. बाय बाय. हे किटी पार्टी. अरे इडियट, चांगला चान्स मिळतो ना आपल्याला. माझी एकुलती एक लेख. पैसा, लाईफस्टाईल सगळं काही आहे, पण संसाराचा सुख म्हणून नाही. एक बोलू का मॅडम मी? तू काय बोलू नकोस, तू काही बोलू नकोस. अहो मी माझं सांगतेय. मग बोल. माझा नवरा सतत आजारी असतो. अगं मग मी काय करू? त्याला दर महिन्याला 15,000 रुपयाची औषधं लागतात. प्लीज मला थोडंसं ऍडव्हान्स देता का? हे आई. अगं आई, काय चाललंय तुझे हे? अगं पार्टीची तयारी करायची आपल्याला. हे बघ, मी तुझी आई आहे, तू नाही. आलिया बेटा, तुझं दुःख मला कळतंय ग, म्हणून तू सतत डिप्रेशन मध्ये असतेस. पण काय करू, तुझा नवरा असा, सोनूला पण पप्पा मिळत नाही. आई आता किती पार्टी आहे ग? चीज पकोडा आणि कटलेट कोण आणणार आहे? मी सांगितलंय गायत्रीला, ती 6:30 वाजता तयार ठेवणार आहे, तू काळजी करू नकोस. हे सांगितलं. जा गायत्रीकडे. हो जाते जाते. जा घेऊन ये. ए गायत्री, 100 रुपये दे. ए कान फुटलेत का तुझे? 100 रुपये दे. धंदा नाहीये, पैसे नाहीये. किती झाली बाई तुम्हाला? तुझी उतरेल, तुझ्या मुलीची पण उतरेल सांगून ठेवतो. यायला समजतं काय का मला? हा फार पैसे दे. ए रुपाली, हे 100 रुपये घेऊन त्याला दे आणि वर म्हणा दारू पिऊन जा. 100 रुपये 100 आहेत ना, बरोबर आहेत. अरे दारू महाग झाली. अरे नमस्कार संगीता वहिनी, कशा आहात? बरे आता माझा मित्र बरा आहे ना, बिमार आहे म्हण, जगला वाटलं तर भेटू नाही का? येतो मी. बस ऐका काय याला, पोराचं शिक्षण केलं, पोरीचं लगीन केलं, पण हा मेला संसाराचं वाटोळ करायला निघालाय माझ्या पोरीचं. आपल्या दोघींचं मरण एकच आहे, नवरा असून नसल्यासारखा. चल, झाली का पॅकिंग करायची? वाट बघत असतील मॅडम. हो मावशी, सगळं पॅकिंग करून ठेवलं. रुपाली तू पण चल, मी साडी नेसून येते, मग आपण जाऊ. लवकर ये, नाही तर हा पप्पा सगळ्या गल्ला साफ करल.
हॅलो. हो 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 ना. अगं पार्टी मस्त झाली पाहिजे. तू बघच आता. मस्त धमाल करू आपण. तुम लोग भी क्या याद रखोगे, ये आलिया की घर की पार्टी है. पण तुम्ही आहे कुठे? अगं या लवकर, एन्जॉय करूया. हे की लोकेशन हो तिथे लावलंय मी. काढा दिलीस का? प्रत्येकाची पार्टी आहे बाहेर तुमची. काय माहिती कोणाचा नंबर आहे ते. अय्या आपण पार्टीला चाललोय. तू तर तयारीच नाही केली. अगं तू दिसणार नाही का त्यांना? आहो मी त्यांना नसेल दिसणार तर काय झालं? चाकर दिसतील ना मला. बरोबर बोलते. हे गाइस, जरा एन्जॉय करा, तभी तो माहौल बनेगा. अरे अगं आलात तुम्ही. वा 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 वा. या 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 प्लीज वेलकम. बसा बसा बसा. हॅलो, वेलकम. अय्या किती ना आयटम गर्ल रीता ना. जवळी जवानी मेरी लुटी लुटी जाय. श्री किती वल्गर डान्स होता ना ते. सॉरी हो, मी डायरेक्ट बोलली. रीता तुझी ती जंगली जवानी कर ना. अगं असं कसं, सगळ्यांना मज्जा यावी म्हणूनच तर पार्टीला बोलवले ना तुला. श्री किती वल्गर डान्स होत ते. पण तुम्ही दोघी नाचा, आम्हाला चालेल. वल्गर आहे ना, मग बघायला कसं चालतं. त्या फिल्मने काही 50 कोटी कमवले होते ना ग. एका वल्गर गाण्यामुळे पूर्ण फिल्म चालते आणि एका फिल्ममुळे कित्येक लोकांना रोजगार मिळतो. स्पॉटबॉय पासून ते मागे नाचणाऱ्यापर्यंत, मेकअप मॅन पासून ते लाईटमॅन पर्यंत आणि तिकीट सेलर पासून ते पॉपकॉर्न विकणाऱ्यापर्यंत सगळ्यांची घरं चालतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे वल्गर नाहीच आहे. रीता तू नाच बघ, आम्ही पण तुझ्या बरोबर सगळ्या नाचू. अय्या आलो आपण पार्टीला. हे बघ त्या बायकांच्या पार्टीमध्ये मला काही देत नाही. तू बघ काय ती. तुम्ही बसा तुमची बाबाखडी वाजत. मी चालले पार्टीला. मी धनश्री धन्नो. फक्त 1 मिनिटात मी माझी स्टोरी संपवते. या बारचीला आम्हाला तिकीट मिळणार आहे. तेव्हा तुम्हा बायकांचे काही प्रॉब्लेम समस्या असतील तर एनी टाइम आम्हाला सांगा. आमचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेतच. आता समाज कार्यासाठी आम्ही बॅट उचललीच आहे तर तुम्हाला फुल सपोर्ट आम्ही करू. हे आयटम नंबर मस्तच नाचतेस ग तू. तुम्हा बायकांना असं एन्जॉय करताना बघून बरं वाटतं. ह्या कोण आश्रमात आला नाहीत वाटतं कधी. परवाच्या दिवशी या सत्संगाला, ओळख मिळेल. अगं थांबलात कशाला, नाचा की.
येतो आम्ही. जंगली जवानी मेरी लुटी लुटी जाए, कम सुन जवानी मेरी लुटी लुटी जाए, प्यासी जवानी मेरी, प्यासी जवानी मेरी, प्यासी जवानी मेरी, सुखी सुखी जाए जाए जाए। लगा दो जो मैं कमर का ठुमका, लगा दे जो तू कमर का ठुमका, खिला दो जो मैं कान का झुमका, खिला दे जो तू कान का झुमका, सरका दो जो पल्लू मेरा, सरका दे जो पल्लू तेरा, उड़ जाएगा फ्यूज ये तेरा, उड़ जाएगा फ्यूज ये मेरा, नजरें ये तेरी मुझ पे फिसल फिसल जाए, सीने से दिल ये तेरा निकल निकल जाए, तुमचं फोन येतोय. मुझ पे फिसल फिसल जाए। हॅलो, एवढा कसला गोंधळ चालू आहे घरात? हो घरी किती पाठी ना. काय सारखं सगळं डिस्टर्ब करतेस तुम्हाला? अरे तिला फोन लावला, तुम्ही लावला. आय एम डन विथ यू. मला तू माझ्या आयुष्यात नकोय. हा, दारू वालू प्याली की काय दारू तू तुझ्या मम्माला पाज आणि तू तुझ्या डोक्याचा इलाज कर. मला आता तुझी गरज नाही. माझा लॉयर तुला कॉल करेल. आणि हो, सोनाची सिक्युरिटी सुद्धा तूच ठेव. प्लीज साइन डायव्हर्स पेपर्स अँड सेंड. काय करता तुम्ही? आर्या, आता तुझी असतो बाळा, तुला पप्पा पाहिजे ना. आता पप्पा नक्की येणार, नक्की येणार बाळा पप्पा. She's actually going to the date with me, but she's looking forward to it, to be honest. If Trotters are fast, that's just really well seen of them. And they're all staying in the same आलिया, अगं आलिया, हे का केलं आलिया? आलिया, अगं आलिया, आलिया, अगं काय आहे केलं आलिया? आलिया, सावकाश ये, सावकाश ये. आलिया किती रक्त जाते, काय करून घेतलं बेटा? सगळीला जरा काहीतरी बांधायला दे ग. आता हे तिचा आत्मा निघाला, टच करते. अरे देवा, त्यात चलते. म्हणून मी तुला सांगत असते की संजीवनी मॅडमचं काउन्सिलिंग ऐकत जा. हे बघा तिच्या नवऱ्याच्या प्रताप. आलिया, तू सरळ डिवोर्स घे आणि संजीवनी मॅडमचा एनजीओ जॉईन कर. आलिया, मी डोळे उघडले. आलिया, मी डोळे उघडले. आलिया बेटा, गॅस कर, कर गॅस. आलिया, मी डोळे उघडले. आलिया बेटा, गॅस कर, कर गॅस. एवढं हसायची गरज नाहीये. पुढच्या वेळेला सुसाईड अटेम्प्ट करेलच की. पुढच्या वेळेला मी पुणे. माझं नाव धनश्री धन्नो. फक्त एका मिनिटात मी माझी स्टोरी संपवते. मला लहानपणी क्रिकेटर व्हायचं होतं. गल्लीबोळामध्ये क्रिकेट खेळायची लहान मुलांमध्ये. पप्पांना राग यायचा. लग्न करून दिलं त्यांनी. सासरी आले. नवऱ्याचं दुकान होतं. वाडवडिलांपासून चालत आलेलं. एरियातले काही गुंड यायचे दुकानावर हप्ता वसुलीसाठी. नवऱ्याला सासऱ्याला मारहाण करायचे. त्याच दिवशी मैदानात काही मुलं क्रिकेट खेळत होती. या आधी सासरी कधी बॅटिंग करायला भेटलीच नव्हती.
तीच बॅट उचलली, त्याच गुंडांना आडवत तिडवत चोपून काढलं. फुल ऑन बॅटिंग केली त्या दिवशी. एक चुकी झाली, हाफ मर्डरची केस लागली. शांती अम्माचा हात डोक्यावर होता. आता शांती अम्मासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. आता समाज कल्याणासाठी आम्ही ही बॅट उचललीच आहे, तर तुमचा सर्वांचा पाठिंबा असू द्या. मा शांती, मा शांती, मा शांती, मा शांती. या संसारात खूप वेदना आहे, खूप दुःख आहे, पावलोपावली छळ आहे, कपट आहे. हे जीवन कष्टाचे आहे, पण जीवन म्हटलं की कष्ट असणारच. हे बाळा, तू आत्महत्येचा प्रयत्न केलास. एकदा आत्महत्या केलेली व्यक्ती आत्महत्येच्या नवीन नवीन आयडिया शोधत असते. त्यांचं मन बदलणं खूप अवघड आहे. त्यांच्या अंतर्मनात सतत संघर्ष सुरू असतो. तुझ्या कष्टाचं निवारण होणार. तुमच्या कष्टाचं निवारण मीच करणार. ही पार्वती, हिचा पती महादेव दीर्घकाळ आमच्या सेवेत होता. पण त्याला जेव्हा कळले आपल्या अवतीभोवती किती छळ आहे, किती कपट आहे, किती अनिती आहे, तेव्हा त्या सज्जन माणसाने ह्याच झाडाखाली देहत्याग केला. परंतु महादेवाच्या पश्चात पार्वतीने दीक्षा घेतली आणि आजही पतीचे सेवाव्रत निरंतर सुरू ठेवले आहे. अगं चल ना, किती उशीर झाला आपल्याला. 7चा कॉल टाइम होता, 8:30 वाजले. हे वन डे टू डे रोल करायचे असते ना तर मी कधीच केले असते. अगं मग अगोदरच सांगायचं ना, उगाच थांबले तुझ्यासाठी. काय ग, नर्वस झालीस? काय नर्वस झालीस का? काय नाही, ती कंगना कुठून मुंबईत आली, मोठी मॉडेल, मग हिरोईन, डिरेक्टर, प्रोड्युसर झाली. मला वाटलं तिचा इंटरव्ह्यू पाहून नर्वस झालीस की काय? दादा, मला हिरोईन व्हायचंय.
पण पाहिजे तसा रोल नाही मिळत. अच्छा, तुला हिरोईन व्हायचं. हो, पण माझ्यात लुक्स नाही, पर्सनॅलिटी नाही, मला कोण कसं काम देणार? विद्या बालनला होती का पर्सनॅलिटी, लुक्स? कंगनाला? दादा, इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी गॉडफादर लागतो. अगं विद्या बालनला होतं का गॉडफादर? कंगनाला? दादा मग मी काय करू? तुझ्याच्यानं नाही होणार. का नाही होणार? अगं खूप मेहनत करावी लागते. विद्या, कंगना हे छोटे मोठे रोल करून जे मिळेल ते काम करत राहिले आणि पुढे गेले, मोठ्या स्टार झाल्या, 4 नॅशनल अवॉर्ड मिळवले. दादा आता तुम्ही बघाच, मी हिरोईन होऊन दाखवणारच. गुड, आय लाईक युअर कॉन्फिडन्स. दादा मी प्रयत्न करू शकते ना. हो, तर पण एक लक्षात ठेव, कोणताही रोल छोटा किंवा मोठा नसतो. हा तो रोल करणारा ऍक्टर छोटा किंवा मोठा असू शकतो. तू ज्या गाण्यामुळे बदनाम झालीस तेच तुला एक दिवस नाव मिळवून देणार. दादा, आतापर्यंत तुम्ही माझी ऍक्टिंग बघितली, आता तुम्ही माझं पॅशन बघा. गुड, बेस्ट लक. पण दादा तुम्ही इथे कुठे? अगं एका सिरियल साठी आलो होतो, एका दिवसाचं काम आहे. चल येतो. हाँ सीमा जी, हाँ कुछ काम होगा तो बताना. नहीं, 1 डे टुडे होगा ना तो भी चलेगा. थैंक यू सीमा जी. ए इडियट, झाला का टेक तुझा? मी येऊ तिकडे? येते. माझा दोस्त बरा होता. अगं संगीता, अशी खचून जाऊ नको. नवऱ्यासाठी तू खूप केलंस, पण त्याची इच्छा. अगं कसं करते ना, जाऊ नव्हता तो माझा. तुमचं हिला काहीच नव्हतं तेव्हा. हो, नवरा सगळं काही. नवऱ्या बिना बाईचं पार पाय पुसणं होतं वहिने. हिला काही आहे का? गोष्टी करते मोठ्या. कळतंय मला, पण तो नवरा असून नसल्यासारखा होता तुला. मोठी आली शहाणी, मला शिकवते. इथं काय ऐकू नका वहिनी, बोलते. हा खरंच. पण माझा मित्र गेलो. हा काळजी करू नका वहिनी. हा आता कळली वाटतं नवऱ्याची किंमत. हा पुस्तक गपचूप. चल बघा, जाते, काम पडलं की माझी. या वहिनी. हा. ए 100 रुपये दे का? 100 रुपये दे मला. सांगितलं ना एकदा नाही म्हणून. हे बघ, तुझ्या लेकीकडेच जातो आता. जाऊन तर बघ, तू चांगलंच मोडते. गप. हिला तिचे नालायक साली. हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे डार्लिंग, हॅपी बर्थडे. थँक्यू आई. हे बघ, मी माझ्या हाताने त्यासाठी केक बनवला. सोनू, हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू संगीता. ठीक आहे, केक काप. अरे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मा,
हॅपी बर्थडे टू यू. संगीता हे घे, सगळ्यांना दे. गेट रेडी फास्ट. हा सोनू चल. मम्मी आय एम रिअली सॉरी, पण मी पप्पांना खरंच खूप मिस करते ग. हॅपी बर्थडे आलिया. थँक्यू मॅम. हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू. मॅडम आज तुमचा बर्थडे ना आपण आपल्या एनजीओच्या मुलांसोबत साजरा करूयात. नको. रेशमाने सगळी तयारी करून ठेवले. प्लीज प्लीज. चल सोनू पटकन तयार हो. चल चल. हॅपी बर्थडे आलिया. थँक्यू. हॅपी बर्थडे आलिया. थँक्यू. काय झालं, तू खूप डिप्रेस वाटतस. शांती. सगळं ठीक होईल. ओ एवढ्या लोकांचे जीव काढले, पण हिचा जीव काढताना मला कसतरीच होतंय. काही होत नाही, काम आहे ते आपलं. ओ हिला नाही मारलं तर नाही का चालणार. असं तिचं छली निकामी झालंय, आत्मा नाही लावू शकत त्याच्यामध्ये. ओ मी नाही हिला मारू शकत, तुम्हीच घ्या हिचा जीव. तिला ना आपण ना देवाने ना नीतीने मानले, तिने स्वतःचा जीव घेतलाय, तर तिला मुक्त. अनुराधा, खूप गुणी मुलगी होती आलिया. माणूस कुठलंही दुःख सहन करू शकतो, पण पोटच्या लेकराचं दुःख नाही सहन होत. सांभाळ स्वतःला. अहो आई, सांभाळा स्वतःला, तुझ्या सोनूसाठी तरी. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोण होतं ग. मी एकटीने तुला लहानाचं मोठं केलं आणि तू अशी सोडून निघून गेलीस. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आलिया. अहो शेजारच्या हॉस्पिटल मधला आत्मा रिटर्न करायचा होता. कोणत्या तरी बाबाच्या आशीर्वादाने पुन्हा जिवंत झाला म्हणे तो. आणि जाता जाता म्हणलं
आल्याच्या मुलीला पण बघून जाऊ. बघतेस ना तुझ्या माघारी तुझ्या घरचे कसे रडतात. तू तुझ्या हाताने जीव दिला त्यामुळे तुझा आत्मा पुन्हा जन्मामध्ये प्रोसेस पण होत नाहीये. आता तू अशीच भटकणार ना स्वर्गात ना नरकात. शांत व्हाय. मी म्हणते देवाने एवढं सुंदर आयुष्य आपल्याला दिलंय, मग का मरायचं? आता आम्हाला माहित असतं ती फाशी घेणार आहे तर आम्ही थांबवलं नसतं का तिला? अगं असं कोण कोणाला सांगून फाशी घेतं का? सांगत कोणी नसतं ग, पण तिला नक्कीच काहीतरी टेन्शन असणार. खूप एकटी राहायची, कधी भडबड बोलायची तर कधी विचारातच हरवायची. नेहमी कॅरम खेळायची आणि तिला बिग बॉस बघायला फार आवडायचं. पण तिने हल्ली ना कॅरम खेळायचं सोडून दिलेलं आणि बिग बॉस लागला तर टीव्हीच बंद करायची. रोज उठल्या उठल्या आधी आंघोळ करायच्या, पण हल्ली 2 वाजल्या तरी थांब जाते अशाच करत बसायच्या. आणि हो, एका वीक पासून तिने एकही किटी पार्टी अटेंड केली नाही. नेहमी म्हणायची माझा जगून काहीच फायदा नाही. मृत्यू निश्चित आहे, मग आयुष्य जगण्याचा भ्रम कशासाठी? हो, मला पण एकदा म्हणाली होती की मी मेल्यानंतर माझ्या आईचं कसं होईल, माझ्या सोनूकडे कोण बघेल. हो, ती असं नेहमी बोलायची. आणि मी काय म्हणते, तिचा मोबाईल चेक करा. ती नक्कीच आत्महत्या कशी करावी याबद्दल ऑनलाईन सर्च करत असणार आहे. याचा अर्थ तिला काहीतरी मानसिक टेन्शन होतं. मी सांगते, आपल्या आजूबाजूला कोणी अशा मनस्थितीत असेल तर त्यांना जज करू नका, त्यांना चुकीचं ठरवू नका. असेल त्या परिस्थितीत त्यांना एक्सेप्ट करा. बरोबर आहे. आता कळलं का? आता अक्कल आली का? भोग आता तुझ्या कर्माची फळं. हे असं काही प्लीज त्यांच्या समोर बोलू नका. जाऊ दे, झाली चूक म्हणून ऍक्सेप्ट करायचं. तुमची मुलगी गेली, तुमचं दुःख कळतंय मला, पण तुमची मुलगी फायटर होती. तिच्या नवऱ्याच्या विरोधात भावनिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय आम्ही. या केसमध्ये काही बडी मंडळी इन्व्हॉल्व असल्याचं कळलंय, पण तुम्ही काळजी करू नका. चौकशीची ऑर्डर दिलीये. तुमच्या आलियाला न्याय मिळवून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मॅडम. आत्ताच ऐकली मी तुमची चर्चा, पण एक लक्षात ठेवा, काहीही झालं तर ही चौकशी आश्रमापर्यंत पोहोचली नाही पाहिजे. ते बघून घेऊ आमचं आम्ही. तुमची मुलगी गेली तर दुःख कळते आम्हाला, पण एक लक्षात ठेवा, आमचं लक्ष आहे तुमच्यावर. आलिया गेली माझी लेक सोडून, गेली माझी मुलगी. मॅडम शांत व्हा, रडू नका. आलिया नाही राहिली आपल्यात. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट वरून कळतंय की तिने गळफास लावून आत्महत्या केली. ती डिप्रेशनवर ट्रीटमेंट घेत होती. शहरात ही अशी 4थी केस आहे. आलिया माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्याला सोडणार नाही मी. शांती. फ्रॉड आहे तुमची ही शांती अम्मा. मनाने कमकुवत खचलेल्या लोकांना आत्महत्या करायला भाग पाडते. चल निघ इथून, तिथे तुझं कोणी ऐकणार नाहीये. शांती अम्मा मनाने खचलेल्या कमकुवत बायकांना मुक्तीचा मार्ग दाखवते, मग करतात त्या आत्महत्या. हो, शांती अम्मा लोकांना समर्पित व्हायला शिकवते. मॅडम, शांती अम्माच्या हारी गेली तुमची मुलगी. मेली बिचारी. तुझ्या अश्रूंना वाट मोकळी करू नकोस. या वेदनांचा, या दुःखाचा स्फोट झाला पाहिजे. तुला कामाला त्या शांती आम्हाला अजिबात सोडू नकोस.
माझ्या पोरीच्या संसाराला आग लावली. कोण कशाला गेला होता तुझ्याकडं? कशाला गेला होता तुझ्याकडं? तुला पैसे पाहिजेत ना? तुला पैसे पाहिजेत ना? पैसे पाहिजेत ना? किती पाहिजे? घे घे पैसे, घे पैसे, घे. अजून पाहिजे? घे घे घे. अजून पाहिजे? घे घे. तुझं आणि मार का जाऊन तिकडं मार. बाबा पप्पा काय भेटला असं वागून? का ते असला? तुला नाही करायचं पोरी. पैसा पैसा है तो दुनिया है. पैसा है तो दुनिया है पोरी. हा पैसा. काय ते वागताय पप्पा? आलिया आलिया काका सोडून गेलीस मला तू. मी नाही तुझ्याशिवाय जगू शकत. मला तुझ्या बरोबर घेऊन जा आलिया. मला तुझ्या बरोबर घेऊन जा. आलिया आजी आलिया मला आलिया बोलवते. मला आलिया बोलवते. ऐक 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 आलिया आलिया. मम्मी मला दिसते सुद्धा. आजी आजी काय झालं? आजी आजी मावशी मावशी. अरे देवा. अरे काय झालं? काय झालं? काय झालं? अरे तुम्हाला तर ताप आलाय. डॉक्टरांना फोन करू? नको नको मला डॉक्टर नको. मला मरायचं. अरे देवा काय करू? मला मरायचं. मला मरायचं. हो अनुराधाबाई काय झालं तुम्हाला? अगं संगीता अनुराधा मॅडमला काय झालं? घरात मी एकटीच आणि सोनू पोट. आईना अचानक आतड्यांचा अटॅक आला. अगं अस्थमाचा असेल. हा तेच आणि सगळं मी एकटीने केलं. काय केलं तू? आईनं उचलून बेडवरती ठेवलं. काय गं संगीता काय झालं आईना? घरात मी एकटी आणि सोनू पोट आणि आईना अचानक आतड्यांचा अटॅक आला. तू काय केलं? आईंना उचलून बेडवर ठेवलं. आईंना उचलून बेडवर ठेवलं. बस. आल्याची आई जगली पाहिजे. सोनूसाठी जगली पाहिजे. तू उदात इमोशनल होते. विचलित आपण यम आहोत. आपल्याला तकलीफ भावना नसते. आपलं ताण येतच. आपल्या लिस्ट मध्ये नाव आलं तर उचलायचं. तुम्हाला ना दगडाचं काहीच आहे. माझं काहीच तुटतो या बाईला नेताना. चल तुला ब्लेडची गरज आहे. चल तुला ब्लेड देऊ. घे लागला पण बोल काय ती. हॅलो बोलो यमराज. यम्मा व्हॉट्स अपडेट? हॅलो इट्स यम्मी हिअर. हो यम्मी बोल. यम्मी सर पनवेल कामोटे BTS ZZ एरिया मॅनेजर महिला डिपार्टमेंट. सर सर्व्हर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतोय. फाईल नंबर 45426785 सध्या ऍक्सेसच होत नाहीये. सो व्हॉट? बाकी सगळी कामं व्यवस्थित चालू आहेत. तुमचंच सर्व्हर कसं काय डाऊन झालं बरं? टेक्निकल प्रॉब्लेम आहे साहेब. डॅम इट.
अरे आटपा लवकर लवकर, नाहीतर आत्मा ट्रॅफिक सुरू होईल. चल, आमचा वर्किंग प्रोग्रेस चालू आहे. सर एकदा फाईल एक्सेस व्हायला लागली ना की आम्ही उचलतो फटाफट. गुड. कीप अपडेटिंग मी. ओव्हर अँड आउट. ऑल अँड आउट. ओव्हर अँड आउट. मधुराधा मॅडम काही कार्यावर नाही. मला ना सोनूची खूप काळजी वाटायला लागली यार. अरे सोनू म्हणत होती तिला आलिया मॅडम दिसतायत. या दोघींना सुद्धा या घरातून बाहेर काढलं पाहिजे. हो ना, या जास्त वेळ त्या घरात राहिल्या ना तर फार वेड्या होऊन जातील. उद्या सोनूचा बर्थडे, आपण काहीतरी आयडिया करूया. हा, उद्या आमच्या स्कूलमध्ये ना लहान मुलांचा डान्स प्रोग्राम आहे. मुलांचा डान्स आणि सोनूचा बर्थडे सेलिब्रेशन. सोनू आणि आई खुश होती. हो ना, मी त्याला सुद्धा बोलावून घेऊया. हो, आपण मस्त सरप्राईज प्लॅन करू. हो. रीता, तुझा फोन असतोय का? स्पीकरवर टाक ना. हॅलो रीता, ओळखलंस का? हा बोला ना मावशी. बरं झालं बाई कॉल लागला. आम्हाला वाटलं हिरोईन झाल्यावर तू नंबर बदलला असशील. अहो मावशी मी बिझी हो. हो, उद्या सोनूचा वाढदिवस येणार आहेस का? अहो मावशी मी खूप बिझी आहे. माझं शेड्यूल लागले ऑलरेडी. कंटिन्युटी शूट आहे. तुम्हीच सांगा आता काय करू. थोडा वेळ येऊन जा. अहो मावशी नाही जमणार हो. आय एम रिअली सॉरी. तिथे कधी येऊन गेले ना तर येऊन जाते तुमच्याकडे. ओके ओके ओके. पटकन. काय ग, गायत्री मावशीचा कॉल होता का? हा ना, सोनूचा बर्थडे आहे ना त्यासाठी बोलवत होते. ओके. अगं पण तुझ्याकडे वेळ कुठे आहे? पहिले जेव्हा तुला काम नव्हतं तेव्हा तुझ्याकडे वेळ होता. आता तू स्टार झाली आहेस, बिझी आहेस, तू त्यांना कळत नाहीये ना ग. जास्त बोललीस ना तर लातच घाली. चल माझा डेक आहे, मी जाते. जा जा. प्रेम नाम है मेरा,
प्रेम चोपड़ा। प्रेम की नैया है राम के भरोसे, अपनी नैया को पार लगा ही दे। प्रेम की नैया है राम के भरोसे, अपनी नैया को पार लगा ही दे। सपनों में आई के जाई के ओरी कोरिया, हमारी चुराई ले निंदिया। प्रेम की नैया है राम के भरोसे, अपनी नैया को पार। तुझा तो फेमस डायलॉग है ना, प्यार तो सभी करते हैं, मैंने इश्क किया। आता कौन म्हणणार? प्यार तो सभी करते हैं, मैंने तो इश्क किया। वाह क्या बात है। हाँ, प्यार तो सभी करते हैं, मैंने इश्क किया है। क्या बात है। प्यार तो सब करते हैं, मैंने तो इश्क किया है। जोलर। प्यार तो सभी करते हैं, मैंने तो किया है। संगीता। प्यार तो सब करते हैं, मैंने तो इश्क किया। चला। प्यार तो सभी करते हैं, मैंने तो इश्क किया है। वाह क्या धमकी है बस। प्यार तो सब करते हैं, मैंने तो इश्क किया है। अब मेरा लेगा। प्यार तो सभी करते हैं, मैंने तो इश्क किया है। किती वेळ झाला, तुम्ही आल्या कशा नाही? नाही बाई, मी आपल्या स्वर्गात कोण टाइम टेबलच फॉलो करत नाही. बरोबर बोलली सगळी. हा नाही तर किती वेळ झाला, किती टाइम झाला, जायचं आहे थोडी वाट बघताय ते. तुझं बाई काय तरीच. हा किती उशीर झाला, कधीची वाट बघतोय आम्ही. जाऊ दे ना, आता आली येता बरं झालं. काय करू ग, कामाचा वर्कलोड खूप वाढलाय. सुनीता, तू आज पहिल्यांदा माझ्या बरोबर हळदी कुंकाला आली. मी तुझी सगळ्यांशी ओळख करून देते. ही माझी मुलगी सुनीता. काय ग सुनीता, कशी आहेस तू? मी मस्त, तुम्ही? मी पण बरी आहे. या मिसेस चित्रगुप्त इरावती. जन्म, मृत्यू, पुनर्जन्म सगळं ह्याच बघतात. या मिसेस इंद्रायणी स्वर्गाच्या सेक्रेटरी आहेत. आई ग, संडेला आली नाहीस मीटिंगला तू? अगं आम्ही शॉपिंगला गेलो होतो. या मिसेस कुबेर भद्रा यांचे पती धनाची देवता. काय ग, आपली भिशी कधी फुटणार आहे? फुटेल लवकरच फुटेल. तुझं बरोबर बाई, तू वर्किंग वुमन झालीस, आम्ही काय, आम्ही हाऊस वाईफ. काय ग तू मोरगा, आम्ही असं ऐकलंय लोकांनी तुझं नवीन नाव ठेवलंय यम्मी. यम्मी यम्मी काय ग मम्मी, यम्मी? हो म्हणून काय झालं, यमाची बायको यम्मी. यम्मी यम्मी, आजकाल तू खूपच बिझी असतेस. काय करू ग, कामाचा वर्कलोड खूप वाढलाय.
एवढं कसलं ग काम असतं तुला? घरी जाऊन गुप्ते साहेबांना विचार ना. हा जसं काय आम्ही बिन कामाच्याच आहे. लई नका करू ग. इथे काय करताय तुम्ही? तर दुप्ते साहेबांना मेसेज आलाय, MG रोडवर अर्जंट भीतर आले. चला येते का मी? चला चला. काय ग ही परत निघाली? इथं असंच असतं प्रत्येक वेळेस. अगं मम्मी मी काय करू? तुझा घरी आम्ही चाललो पिकअपला. काय हो कुठे चालले आपण? दुप्ते साहेबांचा मेसेज आलाय, MG रोडवर अर्जंट पिकअप आले. काय हे तुम्हीच जायचं ना. मी हळदी कुंकू अर्ध्याच सोडून आले. तुला माहितीये मला गाडी चालवता येत नाही. हो चला. पप्पा तुम्ही? ए मम्मी आलास होय तू? कुठे गेला होतास इतके दिवस? मला वाटलं मेला बिला असशील. अगं मला तुझ्या दारात मरायचं होतं म्हणून आलो. मला भयंकर रोग झाला, मला शिवू नका मला. पाणी घ्या तुम्ही. काळजी करू नकोस. बायका पोरं हात तुम्हाला. आपण तुझा इलाज कर. औषध घ्या. बरं झालं आलात. आता कुठं जाऊ नका आणि दारू पण सोडून टाक. येतो पण कधीतरी थोडी पी. बघ त्या बायताना नवला तथा घेतला तरी चालेल, तरी त्याचेच दूर जातील. तुम्हाला नाही कळायचं सौभाग्य काय असतं ते. बाबा तुम्हा बायताना तोंड समजू शकत ना. चला चला. अरे हे हळदी कुंकाचं वाण कुणी ठेवलं? रेश्मा, मी तुला नेहमी बघते. तू या मुलांबरोबर अगदी आईसारखी वागतेस. अहो हे माझं घरच आहे मॅडम, आणि ही सगळी माझी फॅमिली. किती सुंदर मुलगी आहे ना, पण तिचा चेहराच खराब झाला ग. काय रेश्मा, मुलांच्या पालकांना भेटूया. थांबा ताई, मला थोडं बोलायचंय. हो मला आता सवय झाली आहे सगळं असं ऐकायची. सुरुवातीला मी माझा चेहरा लपवत असायचे, पण नंतर कळलं माझ्या सुंदर दिसण्याने किंवा माझ्या कुरूप दिसण्याने या मुलांना काहीच फरक पडत नाही. आमचं एकमेकांसाठी असलेलं प्रेम अजिबात कमी होत नाही. आणि कोणाची सेवा करायला, कुणावर प्रेम करायला सुंदर दिसण्याची काय गरज आहे? रेश्मा, तुझ्याबरोबर नक्की काय झालं? 17 वर्षाची होते मी, आणि माझी बहीण वैशाली 20 वर्षाची. एक टुकार मुलगा तिच्या मागे लागला होता, पण ती त्याला इग्नोर करायची. रागाच्या भरात एक दिवशी त्याने तिच्यावर ऍसिड फेकलं. वाऱ्याच्या वेगाने ते ऍसिड माझ्या चेहऱ्यावर पडलं, आणि त्यातच माझा चेहरा खराब झाला. त्या वेदना, तो त्रास, रात्रंदिवस मी हॉस्पिटलमध्ये तडफडत असायचे. त्या दिवशी हॉस्पिटलमधनं मी घरी आले, त्या दिवशी पहिल्यांदा मी माझा चेहरा आरशात पाहिला, आणि त्याच क्षणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझ्या आईने मला अडवलं. तिने मला सांगितलं, अगं रेश्मा, आमच्यासाठी तू महत्वाची, तुझा चेहरा नाही. माझ्यासारख्या अशा कित्येक मुली असतील ना,
आज त्यांना मी हेच सांगेन, स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्यासाठी जगायला शिका. आणि मॅडम, या मुलांमध्ये मी तेच मिळवलं. सोनू, 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 माँ शांति, माँ शांति, माँ शांति, सोनू, माँ शांति, माँ शांति, माँ शांति, माँ शांति. हो मॅडम. हा बोला, काय सांगणार होता तुम्ही आश्रमाबद्दल? हो, त्या शांती अम्माच्या आश्रमाबद्दल सांगणार होतो. ऐका, हा बोला. 21 तारखेला प्रवचन आहे म्हणा तिकडं. हा, तुम्ही गेलात ना? हा. सगळं माहिती येईल तुम्हाला. अगदी एकदम रोखोक माहिती येईल. हो का? खोटं नाही काय. हो, येऊ का? ठीक आहे, ठीक आहे. आपलं काही आहे की नाही? हा, ठीक आहे. नाही, चला. बरं येऊ. हा चला. हॅलो, चलो. माँ शांति, माँ शांति, माँ शांति, माँ शांति. सगळ्यांनी माझ्या सोबत म्हणा, हे शांती अम्मा, हे शांती अम्मा, आम्ही तुझ्या शरणी आलो आहोत. आम्ही तुझ्या शरणी आलो आहोत. आम्ही तुला समर्पित आहोत. आम्ही तुला समर्पित आहोत. आम्हाला आमच्या पापातून मुक्त कर. आम्हाला आमच्या पापातून मुक्त कर. मी खूप पाप केलं. मी माझ्या नवऱ्याला फसवलं आणि मी त्याच्यावर प्रेम केलं. त्यानेच माझा विश्वासघात केला. मी खूप प्रयत्न केले यातून बाहेर पडायचा, पण मी नाही पडू शकले. माझी आता जगण्याची इच्छा मेली आहे. मी तुला समर्पित आहे शांती अम्मा. हे बाळा, तू काळजी करू नकोस. तू तुझ्या घरी जा. तुझ्यातील आमच्या अंतर्मनाचा संवाद सतत सुरू असेल. तुला जसजसे आदेश मिळतील तसतसं तू कर. तुझं या संसारातलं वास्तव्य आता संपत आलेलं आहे. इथून पुढे तुझा प्रवास हा आनंदाचा असेल, मुक्तीचा असेल, शांतीचा असेल. सोनू, बाळा, आलीस तू? बरेच दिवसांनी आलीस. तुझ्या आई बरोबर नेहमी यायचीस. आमचं लक्ष नेहमीच तुझ्यावर. आपल्यातल्या अंतर्मनाचा संवाद अविरत सुरू असतो. सोडा तिला. सोनू बाळा, इतक्यात सुटका नाही ग. तुझ्या आईच्या आत्महत्येस तूच जबाबदार आहेस, हो ना? तुझी आई आजही तुझ्यावर खूप प्रेम करते. तुला तिच्याकडे जावं लागेल. तुला तुझ्या आईची क्षमा मागावी लागेल. आता काहीतरी अनिष्ट होणार. शांती अम्मा, बंद कर तुझे हे खेळ. कोणीही आपापल्या जागेवरून हलू नका. आलिया सुसाईड केस एक हाय प्रोफाईल केस होती आणि त्यात या केसची पाळंमुळं तुझ्या आश्रमाशी जोडल्याचं कळलंय. सुरुवातीला आमच्याकडे काहीच पुरावे नव्हते आणि शांती अम्मा, तुझी पोच वरपर्यंत आहे तेव्हा तुझ्यावर हात टाकणे इतकं सोपं नव्हतं. तेव्हा मी स्वतः अनऑफिशियल ही केस इन्व्हेस्टिगेट करायचं ठरवलं आणि आजपर्यंत तुझ्या आश्रमात तुझी भक्त म्हणून येत राहील.
आलियासारख्या बऱ्याच लोकांनी तुझ्या आहारी जाऊन आत्महत्या केला. त्यांना तू वश केलंस, त्यांना आत्महत्या करायला भाग पडलंस. वश करत नाही, लोक स्वतःहून मला समर्पित होतात. ते सुटकेचा मार्ग शोधत असतात, मुक्तीचा मार्ग शोधत असतात, शांतीचा मार्ग शोधत असतात. तुमच्यासारखी चांगल्या घरातली लोक, शिकलेली लोक कशी काय बरं बळी पडतात या भोंदी बाजूला? तुमच्यासारख्या लोकांमुळेच अंधश्रद्धा वाढतायत, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. अरे जीव जातात लोकांचे. अरे चल. शांती अम्मा, तुला लवकर सुटका मिळू नये याची काळजी मी घेईन. तू मला अटक करू शकतेस, पण माझ्या अश्रूला कसं आवरशील? माझा अश्रू माझी शक्ती आहे. आमचा तुम्हाला फुल सपोर्ट. ओ मॅडम, एकटाच बॅटिंग कराल का? अहो आम्ही बी आलोच तिथे बॅटिंग करायला समाज कल्याणाच्या पिचवर. आणि ही शांती अम्मा म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. ही काय इतक्या लवकर आउट होणार नाही. मी नेहमी 1 डाऊन येते. टाकला की नाही नो बॉलवर सिक्सर, घालवायला आश्रमाच्या बाहेर. महाशांत, निघा आता. चल. तू मला अटक करू शकतेस, पण माझ्या अश्रूला कसं आवरशील? माझा अश्रू माझी शक्ती आहे. तू मला अटक करू शकतेस, पण माझ्या अश्रूला कसं आवरशील? माझा अश्रू माझी शक्ती आहे. Yes. सोनू, कुणाचंही ऐकू नकोस. तुला तुझ्या आईकडे जायचंय. तुला तुझ्या पापातून मुक्त व्हायचंय. मम्मी, मम्मी, मम्मी. सोनू, सोनू, संगीता, संगीता का सोनू, 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 दार उघड बेटा. माँ शांती, माँ शांती, माँ शांती. संगीता, संगीता, माझा फोन आण, फोन आण, माझा फोन. सोनू, सोनू बेटा, सोनू, दार उघड सोनू. माँ शांती, माँ शांती, माँ शांती. सोनू, संजीवनी, संजीवनी तू कुठे आहेस? संजीवनी, अगं सोनूने स्वतःला लॉक करून घेतलं. तू लवकर ये प्लीज. प्लीज संजीवनी, लवकर ये ग. सोनू, कुणाचंही ऐकू नकोस. तुला तुझ्या आईकडे जायचंय. तुला तुझ्या पापातून मुक्त व्हायचंय. सोनू बाळा, सोनू दार उघड, सोनू दार उघड. सोनू, कुणाचंही ऐकू नकोस. तुला तुझ्या आईकडे जायचंय. तुला तुझ्या पापातून मुक्त व्हायचंय. तुझ्या आई. मी काल इथून गेल्यानंतर खूप विचार केला की शांती अम्मा कोण, कुठून आली. मग मी तिचा सुरुवातीपासूनचा रेकॉर्ड काढला. 1980 चंद्रपूर, एका गावातून 16 वर्षाच्या मुलीला नक्षलवाद्यांनी उचलली. 8 महिने नक्षलवाद्यांबरोबर राहिल्यानंतर ती एका ट्रकवाल्याबरोबर पळाली. पुढील काही वर्ष ती हरिद्वारला एका पंडितासोबत राहिली. कर्मकांड, पूजाविधी सगळं करायची. 5 वर्ष त्या पंडितांनंतर त्यांना एका धर्मगुरूंबरोबर सोडून तो पंडित हिमालयात निघून गेला. काही वर्ष धर्मगुरूंबरोबर राहिल्यानंतर तिथला आचारी
परशुराम त्याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. एका रात्री ते दोघे पळून जात असताना त्यांना पकडलं आणि त्या परशुरामला आत्महत्या करायला भाग पाडलं. तिच्या 6 महिन्यानंतरच एका सत्संगमध्ये ते 6च्या 6 धर्मगुरूंना विषबाधा होऊन ते मरण पावले आणि उरली फक्त शांती. पुढे झाली तिची शांती अम्मा, जगत माता शांती अम्मा. सोनू बाळा, सोनू दार उघड, सोनू. मी पापी आहे, मला मरायचंय. मी पापी आहे, मला मरायचंय. मी पापी आहे, मला मरायचंय. देवा बघताय ना, देव आहात ना तुम्ही. मी पापी बघा बिनाईची पोर बेचारी. हे काय मरायचं वय आहे त्याचं? नाही नाही, ही जगलीच पाहिजे. तू विसरली, जीवन मरण आपल्या हातात नाहीये, आपण फक्त हमाल आहोत. असं काय? लावा त्या गुप्ते साहेबांना फोन, मी बोलते त्यांच्याशी. मरायचंय. मी पापी आहे, मला मरायचंय. दिल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत कुठेच ऑन रेकॉर्ड नाहीये की 6 धर्मगुरूंच्या मृत्यूनंतर 8 महिन्यांनी शांतीने एका मुलाला जन्म दिला. कुठे आहे तो? सांगू शकतोस तू? तुमचे साहेबांचा कॉल आहे. स्पीकर टाका, स्पीकर टाका. हॅलो यम्मा यम्मा, बोला यमराज. हॅलो, मी यम्मी बोलतेय. यम्मी 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 यम्मा यम्मा. अहो काय लावून ठेवलंय हे यम्मा यम्मा यम्मी यम्मी आणि अशी कशी लिस्ट पाठवता आजकाल? आम्ही फक्त आम्हाला असलं म्हणून काय झालं? आम्हाला सुद्धा मान आहे. आज तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार आहे. यम्मा यम्मा, अरे काय झालंय काय यम्मी यम्मी? अहो साहेब, या सोनूचं वयच आहे. काय बघितलं होतं तिने आयुष्यामध्ये? लोक म्हणतात चांगल्या माणसांना देव लवकर नेतो. बरोबरच बोलतात, पण माझा प्रश्न हा आहे, माणसांना नेतो ना की लहान मुलांना सुद्धा नेतो? आणि न्यायचं तर जन्माला कशाला घालतो? यम्मी, हॅलो यम्मी यम्मी, होल्ड ऑन, कूल डाऊन. ओके, त्या मुलीचे डिटेल्स मला व्हॉट्सअप कर, ठीक आहे? बघतो मी. शांती अम्माच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख मी, तिच्या सुखामागच्या वेदना मी, तिच्या पुण्यामागचं पाप मी, तिने भक्तांना दिलेल्या आशीर्वादामागे फ्री गिफ्ट म्हणून मिळालेला शाप म्हणून मी. अश्रू. कधी कोणती आई तिच्या मुलाचं नाव अश्रू ठेवेल का? पोटच्या बाळाला जन्म दिल्या दिल्या तिने दूर फेकून दिलं. तो मासाचा गोळा एका कुत्र्याने तोंडात धरून पळ काढला. तेव्हा आश्रमाच्या एका सेवकाने तो हिसकावला आणि ते बाळ वाचलं. पण तिने त्याला कधी जवळ घेतलं नाही, ना कधी तिच्या छातीचं दूध पाजलं. सो कॉल धर्मगुरूंनी तिच्यावर वारंवार बलात्कार केले. तिलाच माहित नव्हतं माझा बाप कोण, तर मग मला कसं माहित असणार? दुःख, छळ, कपट, अत्याचार, बलात्कार मधून जन्मलेला मी पापी नाही तर काय पुण्यवान होणार होतो? मला अजूनही बघितलं ना की तिचं दुःख, तिच्या वेदना, तिचा त्रास, परशुरामची घडवून आणलेली आत्महत्या, सगळं सगळं आठवतं तिला. मी तिच्या दुःखाचं कारण म्हणून तिने मला नाव दिलं अश्रू. दुःख साहेबांचा कॉल आहे. स्पीकरवर टाका, स्पीकरवर टाका. हॅलो यम्मा यम्मा, अरे इंटरेस्टिंग. व्हॉट ए ग्लोरियस लाईफ शी हॅव. खूपच इंटरेस्टिंग. अरे किती छान छान इव्हेंट्स आहेत तिच्या लाईफ मध्ये. शी मस्ट लिव्ह. यम्मा यम्मा, मी काय करू शकतो बोल. साहेब, सोनू आत्महत्या करायला निघाली. आता फक्त तिला तिची आई समजावू शकते. हो साहेब, सोनूच्या आईला थोड्या वेळासाठी तरी तिच्या थमूल आणण्याचा परमिशन द्यावं. यम्मा यम्मा, अरे तिची आई म्हणजे आलिया. भटकती आत माहिती. नो एंट्री फॉर हर. नाही आपल्याकडे ती. माहितीये साहेब, पोरीत लय जीव होता तिचा. इथेच आजूबाजूला भटकत असते. कालच भेटली होती. इंटरेस्टिंग. परमिशन ग्रँटेड.
ऐका ना, जा तुम्ही सोनूच्या आईला शोधून आणा. नाही मी नाही. अहो जा ना, मी नाही. येते इकडे, लक्ष आहे. नाही मी नाही. अहो जा ना. तुमच्या आश्रमात येणारे लोक आत्महत्या करत नाहीत, तर तू आणि शांती अम्मा मिळून त्यांचा खून करता. सायकोलॉजिकल सायन्स गेटिंग इन टू द सबकॉन्शियस माइंड्स ऑफ पीपल. प्रत्येकाने कधी ना कधी काही ना काहीतरी पाप केलेलंच असतं आणि हे पाप प्रत्येकाच्या मनात खोलवर दडलेलं असतं. हेच पाप गोड बोलून आम्ही वर उकरून काढतो आणि एकदा का त्याने हे पाप बोलून दाखवलं की मग त्यांना सतत त्यांच्या पापाची जाणीव करून द्यायची, आठवण करून द्यायची आणि त्यांच्या मनात स्वतःबद्दल, स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रचंड घृणा निर्माण करायची. हीच घृणा, हाच द्वेष त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असल्याची जाणीव त्यांना करून द्यायची. मग त्यांना लपायला कुठेच जागा राहत नाही. आम्ही त्यांना ती ठेवतच नाही, ना स्वतःच्या आत, ना बाहेरच्या जगात. त्यांचा लोकांवरचा विश्वास संपतो. मग तो कोणाशीच बोलत नाही. तो आतल्या आत फक्त घुसमटत राहतो, पण बाहेरून मात्र हसरा शांत चेहरा. एकदा का त्याने आमच्या समोर आत्मसमर्पण केले, मग आम्ही त्याला वश करतो. मग ती व्यक्ती तेच करतो जे आम्ही त्याला करायला सांगतो. सोनू बा, सोनू दार उघड. सोनू अगं बघ ना, दरवाजा लावून बसले, काय करू मी? सोनू बाळा, काय झालं? दार उघड, मला सांग काय झालं ते. ये बाहेर. सोनू बाळा. सोनू, अजिबात खाली उतरू नकोस. फक्त माझा ऐक. तुला तुझ्या पापातून मुक्त व्हायचंय. तुझी आई तुला बोलावते ना. मी पापी आहे, मला मरायचंय. मी पापी आहे, मला मरायचंय. मी पापी आहे, मला मरायचंय. मी पापी आहे, सोनू मला मरायचंय. मला तुम्ही काय करते? मम्मी तू आलीस? हो मी आली. मम्मी माझ्यामुळे तू आत्महत्या केलीस, मीच तुझा जीव घेतलाय. सोनू असं नाहीये. मी पापी आहे, माझ्यामुळे तू आत्महत्या केलीस. काही बाळा, तू आधी खाली उतर. सोनू बाळा, तुला कोणाचंही ऐकायचं नाहीये. मला मरायचंय. तुला आयुष्य जगायचंय, तुला आजीची काळजी करायची, तुला खूप मोठं व्हायचंय बाळा. मी पापी आहे, मला मरायचंय. तू आधी खाली उतर. सोनू बाळा, तुला कोणाचंही ऐकायचं नाहीये. तुला तुझ्या पापातून मुक्त व्हायचंय. तुला तुझ्या खाली उतर सोनू बाळा, खाली उतर. मम्मी प्लीज, मम्मी थांब ना, नको ना जा. मम्मी. मूर्ख बाई, काय केलंस हे तू? कळतंय का तुला किती ऍडव्हान्स लेवलचं सायकोलॉजिकल सायन्स डेव्हलप करतोय मी? अगं याचा वापर करून आपण भविष्यात कोणाच्याही माइंडशी खेळू शकतो, कोणालाही आपला गुलाम बनवू शकतो. पण तू सगळं बिघडवलंस. आणि सोनू सारख्या लहान पोरीच्या माइंडशी खेळणं म्हणजे इट्स फन. आज जर का तिने आत्महत्या केली असती ना, माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट ठरली असती. सोनू 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 आजी, सोनू काय करत होती तू अशी? आजी असं नको करू बा सोनू. अगं याचा वापर करून आपण भविष्यात कोणाच्याही माइंडशी खेळू शकतो, कोणालाही आपला गुलाम बनवू शकतो. पण तू सगळं बिघडवलंस. आणि सोनू सारख्या लहान पोरीच्या माइंडशी खेळणं म्हणजे इट्स फन. आज जर का तिने आत्महत्या केली असती ना, माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट ठरली असती. काय बरवतोयस तू? आता बघ, आता तुझ्या अंतर्मनात मी घुसलोय. आता तुझी कशी वाट लावतो ते बघ. अश्रू कुठे गेलास तू? तुला सोडणार नाही मी. तुझा पिच्छा नक्कीच करेन मी. स्पीकर में टाका. गुड जॉब यमराज. यम्मा लकी गर्ल सोनू, शी मस्ट लिव. वेल डन. यम्मी. थँक्यू साहेब. अरे आज तर जोकच झालाय. जीव घेणाऱ्यांनी चक्क जीव वाचवण्याचा कार्यक्रम केलाय. चलतय. यम्मा. हाय पब्लिक, थट्टा करतायत का मत करी? थट्टा आणि मस्करी दोन्ही. हो तुम्ही दोघं येऊन भेटा मला. तुमच्या दोघांचं आपसात काय ते प्रमोशन डिमोशन करून टाकू. यम्मा. यस सर.
अरे अजून एक सर. हा. ही आलियाची फाईल क्लिअर झाली आहे. अँड द गुड न्यूज इज तिला स्वर्गात सीट अलॉट झाली आहे. यम्मा यम्मा लकी वन. येताना तिलाही घेऊनच या. यस सर. यम्मा यम्मा. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मॅडम आता मी सुधारलो. दारू सोडली, इतर सगळे धंदे सोडले. अरे वा. आता आपला धंदा फक्त. छान. आणि मी ओळख करून देतो. हे माझे जावई अच्छा. आणि माझी मोठी मुलगी. नमस्कार. आणि माझ्या लहान मुलीला तर ओळखतो. हो हिला ओळखायचं. सगळं धंद्यावर लक्ष. ओळख आहे ना मॅडम. घेऊ पुढच्या वेळी येईन ना तेव्हा नक्की करा. या ना मॅडम. बरं मॅडम या मग. चला आम्ही दोघी जातो पुढे. तुम्ही आपण आपण तरी नीट घेऊ. आता पण मी अहो डिपॉझिट नाही ना करता येणार. हो आणि हो मुलांची शाळा सुट्टी असेल त्यांना आधी घरी नेऊन सोडा. आणि हो लवकर पोहोचा येतो. काय वाट बघत असतील.